ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. भारताचा तिरंगा झेंडा आकाशात डौलानं फडकू लागला आणि मग स्वतंत्र भारताचं सैन्य सज्ज झालं मातृभूमीच्या रक्षणासाठी. स्वतंत्र भारताच्या सैनिकांनी समर्थपणे परतून लावले हल्ले स्वातंत्र्याच्या शत्रूंचे आणि जपलं अनेक वर्षानंतर मिळवलेलं आपलं स्वातंत्र्य. हो, आपण सारे स्वतंत्र आहोत, म्हणूनच आपण मुक्तपणे हसू शकतोय, मनमोकळं खेळू शकतोय, साजरे करू शकतोय उत्सव आणि सोहळे आपापल्या मर्जीप्रमाणे, व्यक्त करू शकतोय आनंद मोकळेपणाने. 50 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळाल्याला. स्वातंत्र्य धर्माचं, स्वातंत्र्य विचारांचं, स्वातंत्र्य मुक्त जगण्याचं, स्वातंत्र्य प्रगतीचं, स्वातंत्र्य विकासाचं. आज आपण स्वतंत्र आहोत, पण 50 वर्षांपूर्वी नव्हतं हे स्वातंत्र्य आणि नव्हता हा मुक्तपणा. 1857 ते 1947 तब्बल 90 वर्षांचा काळ. या 90 वर्षात स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांसाठी खंडप्राय भारत देशानं एक तेजस्वी लढा दिला. देशप्रेमानं झपाटलेल्या तरुणांना तुरुंगाची भीती वाटली नाही, फाशीच्या दोराचं भय त्यांनी बाळगलं नाही. अनेक देशभक्तांच्या त्यागातूनच साकारला आहे स्वातंत्र्य प्राप्तीचा तेजोमय इतिहास. तो इतिहास आणि त्या घटना प्रत्यक्ष घडताना पाहिलेल्या आणि त्यावेळचा क्षण ज्यांनी जपून ठेवलाय अशा असंख्य वास्तू आजही उभ्या आहेत. या दगड मातीलाच आता विचारावा लागणार आहे इतिहास. मी मणिभवन, गांधीजींचं मणिभवन, ज्या महात्मा गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या गांधीजींचं मणिभवन. गांधीजींच्या नावानं मला ओळखतात याचा मला सार्थ अभिमान वाटतो. गांधीजींचा सहवास खूप खूप काळ लाभावा अशी माझी इच्छा होती, पण ती पूर्ण झाली नाही. बापूंच्या सहवासातली 17 वर्ष म्हणजे माझ्या आयुष्यातला सुवर्णकाळच होता. 1917 साली पहिल्यांदा महात्माजींचा पदस्पर्श मला झाला आणि 1934 साली त्यांना शेवटचं मी पाहिलं. त्या 17 वर्षातल्या गांधीजींच्या सहवासामुळं पावन झालेला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण मी हृदयाच्या खोल खोल कप्प्यात जपून ठेवलाय. गांधीजी इथं येण्यापूर्वी मला ओळखत असत माझ्या मालकांच्या नावानं, रेवा शंकरजींचं मणिभवन म्हणून. रेवा शंकरजी गांधीजींचे परमभक्त होते. त्यांनीच गांधीजींना आपल्या या हक्काच्या वास्तूत आमंत्रित केलं आणि तेव्हापासून महात्माजींचा माझ्यावर जीव जडला. मुंबईत आल्यानंतर गांधीजींचं वास्तव्य असायचं ते माझ्याकडेच. त्या महात्म्याच्या स्पर्शानं पावन झालेल्या अनेक वास्तू आजही माझ्या दालनात जपून ठेवल्यात. त्या पाहिल्या की आठवते गांधीजींची साधी राहणी, त्यांचं प्रेम, त्यांचं मोठं मन. हे सारं आठवलं की मला गलबलून येतं. भारतातील गरिबांच्या उपजीविकेचं साधन म्हणून गांधीजींनी सूत कताईचं महत्व ओळखलं होतं. मात्र सूत कताई शिकावी असं त्यांना प्रकर्षानं वाटू लागलं ते या इथल्या वास्तव्यात. माझ्याकडच्या वास्तव्यात समोरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या कोष्ट्याला गांधीजी दररोज पाहत असत. त्याच्याकडून आपण सूत कताई शिकून घ्यावी असा विचार एकदा त्यांच्या मनात आला आणि त्यांनी कोष्ट्याला वर बोलावून घेतलं.
त्या कोष्ट्याच्या मार्गदर्शनाखाली माझ्याच एका दालनात सूत कताईचा वर्ग सुरू झाला. त्या वर्गाचे पहिले विद्यार्थी होते स्वतः गांधीजी. पुढील काळात चरख्याचा आवाज गांधीजींच्या जीवनाचं संगीत बनला. स्वातंत्र्याच्या चळवळीत निघणाऱ्या प्रभात फेऱ्यांमधून सारेच निर्भीडपणे म्हणत, चरखा चला चला के लेंगे स्वराज्य लेंगे. 13 डिसेंबर 1918 ची गोष्ट आहे. संथपणे पावलं टाकीत येणाऱ्या गांधीजींच्या कृश शरीराकडे पाहिलं आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर गांधीजींनी अनेक गोष्टीत लक्ष घातलं होतं. अनेक कामं अंगावर घेतली होती. अहमदाबादेतल्या गिरणी कामगारांच्या संपात लक्ष घातलं होतं. चंपारण्यातल्या नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मार्गदर्शन केलं होतं. खेडा सत्याग्रहात ते शेतकऱ्यांचे नेते बनले होते. या सगळ्या कामांसाठी त्यांनी अविश्रांत कष्ट घेतले, धावपळ केली. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. आजारी बापूंनी फक्त औषध घ्यायला नकार दिला. इतकंच नाही तर शरीराला आवश्यक असलेलं गाईचं दूध पिणंही त्यांनी वर्ज्य केलं. गायीनं जास्तीत जास्त दूध द्यावं आणि ते दूध विकून आपण खूप पैसे मिळवावेत, आपला अधिकाधिक फायदा करून घ्यावा, यासाठी माणसं मुक्या गायींवर नको तितका अन्याय करतात हे गांधीजींनी पाहिलं होतं. स्वार्थासाठी माणसानं चालवलेला हा अन्याय बापूंच्या अहिंसक वृत्तीला पटणारा नव्हता. म्हणूनच त्यांनी स्वतःपुरतं ठरवून टाकलं की आयुष्यात कधीही गायीचं दूध प्यायचं नाही. आणि यावर कस्तुरबांनी तोडगा काढला. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या नेत्यानं शरीरानं सशक्त असायला हवं हेही कस्तुरबांनी बापूंना पटवून दिलं आणि गायीच्या दुधाऐवजी शेळीचं दूध पिण्याची विनंती केली. कस्तुरबांच्या विनंतीला मान देऊन गांधीजींनी शेळीचं दूध प्यायला सुरुवात केली आणि महिन्याभरात ते ठणठणीत बरे झाले. 1919च्या फेब्रुवारीमध्ये कोणत्याही कायदेशीर पद्धतीचा अवलंब न करता कुणालाही अटक करून खटला भरता येईल अशी तरतूद असलेल्या रौलट बिलाची शिफारस रौलट कमिशननं केली. सरकारच्या निर्णयामुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली. सरकारची दडपशाही सहन करायची नाही असं प्रत्येक भारतीयानं ठरवलं. अन्याय कायद्याच्या विरोधात सत्याग्रह करण्याचा गांधीजींनी निर्णय घेतला. रौलट बिलाला असलेला भारतीयांचा विरोध त्यांनी व्हॉइसरॉयला कळवला. सरकारनं गांधीजींच्या विरोधाकडे दुर्लक्षच केलं. शेवटी बिल पास झालं. काळा कायदा अंमलात आला. रौलट कायद्याच्या विरुद्ध जनआंदोलन उभं करण्याचा गांधीजींनी निर्णय घेतला. लोकनेत्यांशी चर्चा केली, आंदोलनाची आखणी केली. स्वातंत्र्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना या बिलामुळे खीळ बसणार होती, म्हणून या अन्याय्य कायद्याला तितक्याच सामर्थ्यानं विरोध करायला हवा हा संदेश गांधीजींनी लोकांना दिला आणि लोक आंदोलन उभं राहिलं. माझ्याच दालनात बसून गांधीजी सत्याग्रहीमधून सत्याग्रहाच्या बातम्या लोकांना कळवत होते. रौलट कायद्याच्या विरोधात दिल्ली आणि पंजाबमध्ये दंगा उसळला. सरकारी दडपशाही सुरू झाली आणि तो दिवस उजाडला 13 एप्रिल 1919. अमृतसर शहरातील जालियनवाला बागेत बसंती उत्सवानिमित्त जवळजवळ 20,000 स्त्री पुरुष आणि मुलं जमली होती. जनरल टायर सैन्याची तुकडी घेऊन जालियनवाला बागेत हजर झाला. कोणतीही पूर्वसूचना न देता त्यानं बेबंद गोळीबार सुरू केला. निरपराध स्त्री पुरुष मुलांवर गोळ्या बरसू लागल्या. गोळ्या संपेपर्यंत सैनिकांचा गोळीबार चालू होता. जालियनवाला बागेत माणसांच्या रक्ताचा सडा पडला. हजारो माणसं जखमी झाली आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. जनरल टायरनं केलेल्या पाशवी गोळीबाराचे पडसाद संपूर्ण भारतात उमटले. जालियनवाला बाग हत्याकांडामुळे गांधीजींना अतिशय दुःख झालं. हळव्या कस्तुरबांच्या डोळ्यातही पाणी तरळलं. गोऱ्या इंग्रजांनी केलेल्या या अत्याचारामुळे गांधीजींच्या मनातला माणूस अस्वस्थ झाला. त्यांच्यातला देशभक्त सरकार विरोधी आंदोलनाची आखणी करत होता. त्यांनी ठरवलं, जुलमी सरकारला राज्य करणंच कठीण होईल असं आंदोलन उभं करायचं.
भारतीय जनतेचे प्राण कवडी मोलाचे मानणाऱ्या ब्रिटिश सरकारला त्याच्या अपराधाची जाणीव करून देणारा लढा सुरू करायचा. भारतीयांच्या सहकारावर उभ्या असलेल्या सरकारला असहकाराचा टोला हाणायचा. हिंदू मुसलमान ऐक्याच्या प्रयत्नातही माझा मोठा सहभाग आहे. सरकारच्या निर्णयामुळे मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इथं बसूनच गांधीजींनी व्हाईसरॉयना पत्र लिहिलं होतं. पहिल्या महायुद्धातील विजयानंतर उन्मत्त ब्रिटिश सरकार मुस्लिम बांधवांना दिलेला शब्द विसरले. त्यामुळेच भारतात खिलाफत चळवळ उभी राहिली. या चळवळीत गांधीजींनी अहिंसा आणि ऐक्याचा प्रचार केला आणि 1 ऑगस्टला सरकार विरुद्ध असहकार आंदोलनाची सुरुवात करण्याचं ठरलं. त्याच दिवशी लोकमान्य टिळकांचं निधन झालं. सारा भारत शोकाकुल झाला. लोकमान्यांच्या निधनाच्या बातमीनं महात्माजी सुन्न झाले. आपल्या यंग इंडियात लोकमान्यांबद्दल बापूजींनी लिहिलं, लोकमान्य आपल्यातून गेले यावर विश्वास बसणं कठीण आहे. एक नरकेसरी या जगातून निघून गेला. एक सिंह गर्जना शांत झाली. लोकमान्यांप्रमाणे निर्भीडपणे आजपर्यंत कुणीही जनतेला स्वराज्याचा संदेश दिला नाही. तो सगळा दिवस बापूंनी एका वेगळ्याच अवस्थेत काढला. स्वातंत्र्याच्या चळवळीचं सुकाणू आपल्या हाती देऊन लोकमान्य गेले, हा विचार क्षणाक्षणाला बापूंच्या मनात येत होता. गांधीजींचा चरखा गावागावात पोहोचला होता. त्या चरख्यानं स्वदेशीचं महत्व लोकांना पटवून दिलं होतं. भारतातली गरिबी हटवायची असेल तर घराघरात चरखा फिरायलाच हवा, हा गांधीजींचा विचार गावातल्या स्त्रिया मुलींपर्यंत पोहोचला. गरगरणाऱ्या चरख्यासोबत स्वातंत्र्याचे विचारही मनामनात गरगरू लागले. चरखा केवळ सूत कताईचं साधन न राहता मनामनाच्या एकतेचं प्रतीक बनला, स्वातंत्र्याच्या लढ्याचं प्रतीक बनला. एकतीस जुलै 1921 रोजी गांधीजींच्या नेतृत्वाखाली मुंबईत विदेशी कपड्यांची होळी पेटली आणि स्वदेशीचा नवा मंत्र लोकांच्या मनापर्यंत पोहोचला. त्यानंतर 2 महिन्यांनी 2 ऑक्टोबरला गांधीजी भारत यात्रा करून पुन्हा मुंबईत माझ्याकडे वास्तव्याला आले. त्यावेळी बापूंच्या पोशाखात आमूलाग्र बदल झाला होता. नव्या पोशाखातल्या गांधीजींना पाहण्यासाठी माझ्या आवारात लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. अहमदाबादला गेलेले बापू 19 ऑक्टोबरला इथे येऊन पोहोचले. पण त्याआधी इंग्लंडच्या राजकुमाराच्या विरोधात मुंबईत आंदोलन सुरू झालं होतं. मुंबईत पोहोचताच बापूंना उसळलेल्या दंग्याची माहिती मिळाली. हा म्हणता या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं. जागोजागी जाळपोळ सुरू झाली. ठिकठिकाणी लाठी हल्ला होत होता. अश्रुधुरांची नळकांडी फुटत होती. गोळीबाराच्या फेरी उडत होत्या. लोकांना देशाचं स्वातंत्र्य हवं होतं, त्यासाठी ते कोणतेही धाडस करायला तयार होते. सरकार विरुद्ध लढण्यासाठी लोकांनी हाती शस्त्र घेतली होती. हिंसक मार्गानं स्वातंत्र्य मिळवणं सोपं जाईल असं लोकांना वाटत असलं तरी त्यांचा तो मार्ग चुकीचा होता. त्यात आंदोलकांचे बळी पडत होते. शहरात उसळलेल्या दंगलीच्या बातम्या गांधीजींच्या कानावर येत होत्या आणि ते अस्वस्थ होत होते. दंगा लवकर थांबणार नाही हे ओळखून बापूंनी वेगळा निर्णय घ्यायचा ठरवला. बापूंनी उपोषण सुरू केलं आणि लोकांना शांततेचं आवाहन केलं. हिंसेच्या मार्गापेक्षा अहिंसेच्या मार्गानंच स्वातंत्र्याचं आंदोलन चालवण्याचा बापूंचा निर्धार होता. अहिंसेवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. हिंसक आंदोलनामुळे स्वातंत्र्य अधिक लांब जाईल असं त्यांना वाटत होतं. माणसांचे प्राण मोलाचे मानणाऱ्या गांधीजींचे विचार लोकनेत्यांबरोबर मीही कान लावून ऐकत होतो. बापूंच्या उपोषणाची वार्ता वाऱ्यासारखी शहरभर पसरली. दंगा थांबून काळजीने लोक ठिकठिकाणी गर्दी करायला लागले. भागा विभागातील नेते मंडळी गांधीजींच्या भेटीसाठी माझ्याकडे धावत आली. प्रत्येकानं आपल्या भागात शांतता प्रस्थापित करण्याचं बापूंना वचन दिलं. बापूंवर प्रेम करणाऱ्या देशवासियांनी बापूंचा जीव वाचवण्यासाठी हिंसक आंदोलनाचा मार्ग सोडला.
आपल्या गल्लीतला दंगा थांबवण्याची जबाबदारी घेऊन आणखीही काही नेत्यांनी गांधीजींची भेट घेतली. शांतता आणि सामंजस्य प्रस्थापित करण्याचा शब्द दिला. त्यासाठी सर्व शक्तीनं झटण्याचं कबूल केलं. सर्वांनी मिळून दंगा थांबल्याची वार्ता बापूंना सांगितली. शांततेची जबाबदारी घेतली. बापूंची शांतता राखण्याची अट सर्वांनी मान्य केल्यानंतर गांधीजींनी उपोषण सोडलं. इंग्लंडला होणाऱ्या गोलमेज परिषदेसाठी सरकारला गांधीजींची उपस्थिती महत्वाची वाटत होती. त्यामुळे बापूंच्या विलायत दौऱ्याची संपूर्ण व्यवस्था सरकारतर्फेच करण्यात आली. इंग्लंडला निघण्यापूर्वी इथं शांतपणे बसून बापूंनी भारतीय जनतेसाठी आपलं मनोगत लिहिलं. बापूंच्या मनात चाललेली खळबळ त्या मनोगतामध्ये स्पष्ट झाली होती. 29 ऑगस्ट 1929 रोजी बापूंनी इंग्लंडला नेणाऱ्या SS राजपुताना आग नावेत पाऊल ठेवलं. गांधीजींच्या जाण्यानंतर देशातली परिस्थिती अधिकच बिघडली होती. 28 डिसेंबरला गांधीजी भारताच्या भूमीवर परतले. तसं पाहता भारताच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीनं गोलमेज परिषदेत कोणताच फायदा झाला नव्हता. मात्र आपल्या लाडक्या नेत्याच्या स्वागतासाठी लोकांनी बंदरापासून माझ्या प्रवेशद्वारापर्यंत गर्दी केली होती. रस्ते सजवले होते. गांधीजींना आणण्यासाठी गाडी बंदरावर नेली होती. घरा इमारतींवर लोक दाटीनं उभे होते. माझ्या प्रवेशद्वारापाशी कमान उभी केली होती. तिथं गांधीजींवर पुष्पवृष्टी करण्यात आली. डिसेंबर 1931 हा माझ्या आयुष्यातल्या अनेक महत्वाच्या दिवसांपैकी एक दिवस. त्या मध्यरात्री कार्यकारिणीनं राष्ट्रव्यापी कायदेभंगाच्या आंदोलनाला प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला. बापूंनी तातडीनं तार करून कार्यकारिणीचा निर्णय व्हाईसरॉयनं कळवला. पण उन्मत्त ब्रिटिश सत्तेच्या या सर्वोच्च अधिकाऱ्यानं सरहद प्रांतात काँग्रेसनं केलेल्या चळवळीसाठी गांधीजींनाच दोषी धरलं. व्हाईसरॉयच्या उत्तरावरून आपल्याला अटक होणार हे गांधीजींनी ताडलं होतं. माझ्या अटकेनंतर लोकांनी निदान दूर सारून जागं व्हावं आणि देशाच्या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसक मार्गाने प्रयत्न करावे असा संदेश बापूंनी देशवासियांना दिला. 4 जानेवारी 1932 सोमवारचा दिवस होता. तो सोमवार म्हणजे गांधीजींच्या मौनव्रताचा दिवस. पहाटे 4 वाजता बुटांचा आवाज करत पोलीस गच्चीवर येऊन दाखल झाले. पण बापू शांतपणे विश्रांती घेत होते. अटकेची भीती त्यांनी कधीच बाळगली नाही. आंदोलनाचा आपला मार्ग योग्यच आहे असा त्यांचा ठाम विश्वास होता. 8 मे 1933 रोजी तुरुंगातून सुटून आल्यानंतर गांधीजी इथं आले ते वेगळ्या निश्चयानं. शिक्षेचा काळ पूर्ण होण्याआधीच त्यांची सुटका करण्यात आली होती. उरलेला शिक्षेचा काळ हरिजन कार्यात व्यतीत करण्याचं त्यांनी ठरवलं होतं. ते बापूजींचं माझ्याकडचं शेवटचं वास्तव्य होतं. आज माझ्या या खोल्या दालनांमधून गांधीजींच्या स्मृतीचा सुगंध दरवळतोय. त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग आज छायाचित्रांच्या रूपानं माझ्या संग्रही आहेत. गांधीजींनी वापरलेल्या अनेक वस्तू मी जीवापाड जपून ठेवल्यात. त्या वस्तू पाहिल्या की वाटतं गांधीजी इथंच वावरतायत, लोकांशी बोलतायत, त्यांना समजून घेतायत, त्यांना समजावतायत. आणि ते सारं अनुभवत असताना जाणवतं गांधीजी गेले. फार फार वर्षांपूर्वी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मला सुन्नपणे आठवू लागतात गांधीजींच्या सहवासातली 17 वर्ष. त्या 17 वर्षात गांधीजींची अनेक रूपं मी पाहिली. त्यांची अस्वस्थता अनुभवली. त्यांची काम करण्याची पद्धत अगदी जवळून न्याहाळली. सामाजिक सुधारणा, स्वातंत्र्य, हिंदू मुसलमान ऐक्य, स्त्रियांचे प्रश्न
अशा अनेक विषयांसंबंधीचे त्यांचे विचार मला ऐकायला मिळाले. त्या विश्वमानवाच्या सहवासातला क्षण क्षण मी माझ्या हृदयात कोरून ठेवलाय. तेच माझं धन आहे, तीच माझी संपत्ती आहे. महात्माजींच्या वास्तव्यानंच मला मोठं केलंय. एका जुन्या वास्तूला स्मारकाचं मोठेपण मिळालंय. स्मारकाचं मोठेपण लाभणं खरंच भाग्यात असायला हवं. माणसाप्रमाणे आम्हा पुरातन वास्तूच्या भाग्याचाही काही काळ असतो. त्या भाग्यवान काळात आम्हाला सत्पुरुषांचा, महापुरुषांचा सहवास घडतो. त्यांचे विचार ऐकायला मिळतात. नेहमीच्या जगण्यात वेगळं काही घडलं की आमच्यासारख्या कारागृहालाही बरं वाटतं. खूप खूप बरं वाटतं. आता माझं रूप बदललं असलं तरी 100-125 वर्षांपूर्वी मी तुरुंगच होतो. गुन्हेगारांना डांबून ठेवणारा, बाह्य जगापासून दूर नेणारा तुरुंग. हो, मी डोंगरीचा तुरुंग. केल्या कर्माची शिक्षा भोगायला लावणारा. माझ्या चाकोरीबद्ध आयुष्यात वेगळाच दिवस उजाडला 17 जुलै 1882. त्या दिवशी पुण्याचे 2 तरुण साध्या कैदेची शिक्षा भोगण्यासाठी माझ्याकडे आले होते. त्यांची विद्वत्ता, त्यांच्या बुद्धीचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरून अगदी सहजपणे लक्षात येत होतं. त्या तरुणांपैकी एक होते बाळ गंगाधर टिळक, तर दुसरे होते समाज सुधारणेसाठी आयुष्य खर्ची घालण्याची शपथ घेतलेले गोपाळ गणेश आगरकर, ज्यांनी केसरीमधून सत्याचा पाठपुरावा केला होता. साध्या कैदेची शिक्षा असल्यामुळं ज्यावेळी इतर कैदी तुरुंगाच्या आवारात कामं करत असत, त्यावेळी या दोघांना आपल्या कोठडीतच बसावं लागत असे. अशा वेळी त्यांच्या गप्पा सुरू होत. मी माझे कान टवकारून त्यांचं बोलणं ऐकत असे. त्या गप्पांतून टिळक आगरकरांच्या जीवन ध्येयाचं मला दर्शन घडत असे. कॉलेजातल्या आठवणींनी सुरू झालेल्या त्यांच्या गप्पातून एक एक विषय पुढे सरकत, कधी ते शिक्षणावर बोलत, तर कधी रूढी परंपरांवर, कधी समाजकारणावर, तर कधी राजकारणावर. शिक्षणामुळे भविष्यात भारताची स्थिती काय होईल, इंग्रजांच्या राजवटीमुळे आपल्या समाजाचे किती फायदे झाले आणि किती तोटे झाले, स्वातंत्र्यासाठी काय करायला हवं, देशी भाषेला शिक्षणात किती महत्त्व द्यायला हवं, समाज बदलण्यासाठी काय करण्याची गरज आहे, जुनाट रूढी परंपरांना गाडून टाकण्यासाठी कोणता मार्ग पत्करायला हवा, अशा एक नव्हे तर अनेक विषयांवर त्या बुद्धिवंतांमध्ये चर्चा सुरू होई. त्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोर असे तो जुनाट रूढींमध्ये अडकलेला आपला समाज, परकीय इंग्रजांच्या जोखडात अडकलेला आपला देश, त्या समाजाला, पर्यायानं देशाला रूढीच्या जोखडातून आणि परकीयांच्या जुलमातून मुक्त करण्याच्या मार्गांबद्दल ते बोलत असत. एक म्हणे आधी देश स्वतंत्र करायला हवा, तर दुसरा मत मांडे आधी समाज सुधारायला हवा. मग आपली मतं पटवून देता देता त्यांचा आवाज चढत जाई. त्यातूनच चर्चेला वादाचं रूप येई. कोठडीतल्या एकांतात आगरकरांना आपल्या घरची आठवण यायची, पण त्या अवस्थेतही त्यांचं मन घेतलेल्या निर्णयापासून कधी विचलित झालं नाही. त्यावेळी टिळक लोकमान्य लोकनेते झाले नव्हते, तरीही त्यांना आठवायचे ते स्वातंत्र्यासाठी वासुदेव बळवंतांनी केलेले प्रयत्न आणि त्यांच्या मनात आकार घ्यायचे देशाच्या स्वातंत्र्याचे विचार. त्याच वेळी आगरकरांना आठवायचा रूढी परंपरात अडकलेला आपला समाज. माझ्याकडच्या वास्तव्यात या दोघा बुद्धिवंतांना आपला जीवन मार्ग ठरवण्या इतकी स्वस्थता मिळाली. आत्मचिंतनातून त्यांनी मार्ग स्वीकारले आणि त्या दिशेनं भविष्यात मार्गक्रमण केलं. माझ्या आवारात घडणारी प्रत्येक घटना आगरकर लक्षपूर्वक पाहत असत. इथंच आगरकरांमधल्या समाज सुधारकानं कैद्याचं जीवन जवळून न्याहाळलं आणि आपली मतं लिहून ठेवली. कैद्यांचं वागणं, अधिकाऱ्यांचं वागणं, गुन्हेगारांकडे पाहण्याचा न्यायाधीशांचा दृष्टिकोन, गुन्हेगारांनी केलेल्या चुका, अशा अनेक गोष्टींबाबत त्यांच्या मनात विचारचक्र सुरू असे. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस या पुस्तकात तुरुंग आणि गुन्हेगार
याबाबत आगरकरांनी मांडलेली मतं तुरुंग सुधाराच्या दृष्टीनं फार महत्वाची आहेत. माझ्याकडच्या वास्तव्यात आगरकरांनी केलेल्या आणखी एका निर्मितीचा मला सार्थ अभिमान वाटतो. इथं मिळालेला मोकळा वेळ आगरकरांनी कारणी लावला. शेक्सपियरच्या हॅम्लेट नाटकाचं भाषांतर त्यांनी केलं. त्या भाषांतरित नाटकाचं नाव आहे विकार विलसित. विकार विलसित मराठी साहित्यात आणण्यासाठी मीच कारणीभूत झालोय. ऑक्टोबरच्या 26 तारखेला या दोन तरुणांनी माझा निरोप घेतला. मात्र विचार स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे लेख लिहिल्यामुळं राजद्रोही ठरलेल्या लोकमान्य टिळकांनी 1897 आणि 1908 साली काही दिवस माझ्याकडे तुरुंगवास भोगला होता. त्यावेळेचा त्यांचा निर्धार, त्यांचा आवेश वेगळा होता. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच म्हणणाऱ्या नरसिंहाला मी जवळून पाहिलंय. आज त्या युगपुरुषांच्या सहवासातील आठवणीवरच मी जगतोय.